होता जो आम्ही अधिवेशनात मांडला होता 67 कोटी वर्षाचं टेंडर हे डायरेक्ट 650 कोटीला नेलं गेलं। जेव्हा हा विषय कोर्टात गेला, कोर्टाने त्याच्यावर ताशिरे ओढले आणि ते टेंडर कॅन्सल केलं। आता मला कारण का हा विषय फक्त काही नेते नाहीतर काही आमदार नाहीतर काही लोकप्रतिनिधीच हे पुढे घेऊन जाऊ शकतील असं नाही, हा लढा सामान्य लोकांचा सुद्धा आहे। त्यामुळे जर आपल्यातलं कुणी 2 लोक इच्छुक आहेत, पण आपल्यातलं कुणी जर इच्छुक असेल कोर्टात घेऊन जाण्यासाठी, सगळे आमच्याकडे पुरावे आहेत। टेंडर कसं फसवण्यात आलं, टेंडर कसं मॅनेज करण्यात आलं, सीव्हीसी नॉर्म्स हे कसे वळवण्यात आले आणि बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डायरेक्ट काही मोठ्या नेत्यांवर हे डिरेक्शन जातं की त्यांनी तिथं भ्रष्टाचार केलाय। त्यामुळे हा 6,500 कोटीचा भ्रष्टाचार इथं झालाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आणि याच्यावर जर आपल्याला कुठले प्रश्न विचारायचे असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत। सल्लागार म्हणून आम्ही त्यांनाच काम दिलंय का आणि दुसरं ते जे तुम्ही आता ऍफिडेव्हिट वगैरे दाखवलं सुमितने ते टेंडर भरलं किंवा ते काय नक्की? बघा, याच्यामध्ये सुमित ही जी कंपनी आहे तिने एका स्पॅनिश कंपनी बरोबर करार केला होता। महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी व्यवस्था ही आपल्याला प्लॅन करायची आहे, एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सुमितला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं। जी स्पेनची कंपनी बँकरप्ट झालेली आहे, फक्त त्यांचं नाव वापरून तिथं करार झाला। आता हे सगळे त्याच्यावरचे फोटो आहेत। आता ह्याच्यानंतर ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की ह्यांनी प्रोजेक्ट डिझाईन करायला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट डिझाईन करत असताना मग नंतर टेंडर काढत असताना सुमितला कुठेही अधिकार नव्हता त्या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा, कारण की तुम्ही जर प्रोजेक्ट डिझाईन केला असेल तर मग तुम्हाला तिथं अधिकार नव्हता। पण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं याचं ॲफिडेव्हिट सुद्धा आहे आणि नोटरी सुद्धा केलेलं आहे। ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे फोटोज आमच्याकडे आहेत। तिथं ज्या लिंक टाकल्या गेल्या, जे टेंडर डॉक्युमेंट टाकलं गेलं, त्या टेंडर डॉक्युमेंटला सगळ्यांना एक डिजिटल ॲड्रेस असतो। तो ॲड्रेस कुठे गेला तर तो सुमितकडे जात होता। सुमितचे काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर आहेत आणि त्या कंपनीमध्ये सुमितचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केले त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं। पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीव्हीजी नाराज झाला आणि त्यांनी काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीव्हीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं। टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तिथं आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट कुठेही बिडिंग न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सोर्शियम देऊन तिथं देण्यात आलं। ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या खाली तुम्ही बिड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंटमध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे। म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे। बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल ही फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे। तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्य मंत्र्यांत जर हिंमत असेल तर मी इथं बसतो, तुम्ही इथं बसा आणि मीडियासमोर याच्यावर आपण चर्चा करू। पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही। साळुंके नावाचे एक व्यक्ती आहेत, पिंपरी चिंचवडचे ते आहेत, नवीन व्यावसायिक आहेत। सुमित ही कंपनी टॉयलेट धुण्यासाठी फॉर्मेशन तसं जुनं आहे, पण ह्या कंपनीला म्हणजे अमित साळुंके म्हणून आहेत, ते सीईओ आणि डिरेक्टर आहेत, मुंबईत पिंपरी चिंचवडचे आहेत। त्याच्यामध्ये मी जे डॉक्युमेंट दाखवलं होतं त्यात प्रदीप रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने सुद्धा डिझाईन केलं होतं। ते एका सिस्टर कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत। त्याच्यानंतर अजून एक महिलेचं नाव आहे, त्या सुद्धा तिथं काम करतात। त्यामुळे पूर्णपणे पेपर यांनीच सेट केला, यांनीच परीक्षा दिली आणि पास सुद्धा झालं। प्रोजेक्ट डिझाईनचं काम जे दिलं गेलं होतं ते डावोसला दिलं गेलं होतं। ते डावोसला 2023ला मी मगाशी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेला ते डावोसला दिलं गेलं होतं। ते डिटेल्स तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलेत, त्यामुळे ते मिळून जातील। 100% पुरावे आहेत। आता का गेल्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो दूध चोरीच्या बाबतीत, दूध दलालीच्या बाबतीत मी पत्र लिहिलेलं आहे। मी पत्र पीएमओ ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे, कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं
ते कुठेही चोरी होऊन देणार नाही आणि तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही. त्या ऑफिसला दिलेलं आहे, सीएमओला आपण दिलेलं आहे, त्याच्याचबरोबर अँटी करप्शनला दिलेलं आहे, त्याच्याचबरोबर आपलं लोक आयुक्ताला आपण दिलेलं आहे. त्यामुळे ते पत्र दूध चोरीबद्दल आणि त्याच्याचबरोबर आपल्या अन्न चोरीबद्दल दिलेलं आहे. तसंच आम्ही ही कंप्लेंट करणार आहे, पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही. त्यामुळे मी इथं सामान्य लोकांना विनंती करतो, पुढाकार घ्या, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो. तुमच्यातले स्वच्छ चरित्रेचं जो कोणी असेल, जो कोर्टात जायला तयार आहे, हे सगळे डॉक्युमेंट देतील. मी तुम्हाला आश्वासित करतो, हे डॉक्युमेंट इतक्या पुराव्यासकट आहे की तुम्ही 6,500 आपण सर्वजण मिळून 6,500 कोटी या सरकारचे हे थांबवू शकतो आणि हे पैसे आपल्या सर्वांचेच वाचणार आहेत. प्रत्येक फाईल ही अर्थमंत्र्यांकडे जाते. जो विषय कोर्टामध्ये गेला होता स्वच्छतेचा हॉस्पिटलच्या 67 कोटीवरनं डायरेक्ट 650 कोटीवर जे आकडा नेला गेला वर्षाला, त्याच्यामध्ये 450 कोटी वर्षाचं भ्रष्टाचार होता. ती सुद्धा फाईल फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली होती. आता कोर्टाने त्याच्याकडे ताशेरे ओढले, ते थांबलं. पण आता टेंडर थांबलं असलं तरी भ्रष्टाचार तर होणार होता, इंटेन्शन होतं. आता ही फाईल सुद्धा फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली असावी. त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं हे मला माहीत नाही. आणि फायनान्स मिनिस्टरकडेच जाते अशी नाही, सगळ्या फाईल